एकजुटीचा ड्रायव्हर एकजुटीचा ड्रायव्हर एकजुटीचा हिट अँड रनचा जो कायदा झालेला आहे हा निश्चितच ड्रायव्हरसाठी घातक आहे आणि हा कायदा बघताना जरी बरा वाटत असेल की बाबा वाहतुकीची स्थिती योग्य आहे किंवा काय आहे, पण कुठलाही ड्रायव्हर स्वतःहून कधीही ऍक्सिडेंट करत नाही. ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट असतो आणि अपघात जेव्हा होतो त्याला अपघाताचाच कायदा आणि अपघाताचाच नियम लागला पाहिजे हा सामान्य ज्ञान आहे आणि त्याप्रमाणे या कायद्यात बदल करावा अशी सर्व ट्रक मालक, ट्रान्सपोर्ट आणि ड्रायव्हर याची मागणी आहे आणि तो रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे जो होता कोणीही मुद्दामून कुणाला मारत नाही हा त्यातला मतितार्थ आहे. हा जाणून घेऊन हा कायदा रद्द करावा अशी आमची सरकारला विनंती आहे. तो आत्मा म्हणजे ही ड्रायव्हर बांधव आहे आणि केंद्र सरकारनं जो आता एकदम जो घाला घातलेला आहे तो हा आत्म्यावर घाला घातलेला आहे. आज ड्रायव्हर बांधव कुठलाही असू द्या, देशातला असू द्या किंवा इथला असू द्या, तो काही स्वतःहून कुठलेही अपघात करत नाही. म्हणजे त्याला एक कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे, तर ते बाजूला ठेवून हे रस्ते अपघात नियंत्रित करण्यासाठी ड्रायव्हरवरच आज जोर जबरदस्तीने हे कायदे लादत आहे. तर माझी एक या मोर्चाच्या ह्याच्यातून अशी पण एक विनंती आहे की तुम्ही जसं आज हा काळा कायदा रद्द करण्यासाठी आपण आज एकत्र आलेलो आहे, तसं इथून पुढे सुद्धा ह्या लढ्यामध्ये आज ह्या सर्व ड्रायव्हर बांधवांना एक कुठेतरी सुरक्षितेच्या दृष्टीनं एक कठोर कायदे व्हावेत यासाठी सुद्धा आपण एक संघटना म्हणून आम्ही सगळे ड्रायव्हर बांधवांच्या पाठीशी राहू आणि एक आता थोड्याच वेळात आपले पदाधिकारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एक ड्रायव्हर बांधवांच्या वतीनं एक सरकारला निवेदन देतील, जेणेकरून हा कायदा लवकरात लवकर रद्द करून ड्रायव्हर बांधवांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने नवा कायदा पास करावा. केंद्र सरकारच्या गृह खात्याने आणि पंतप्रधानांनी देशामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं बरेचसे लोक मृत्युमुखी पडत आहेत. यासाठी त्यांना रस्त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी किंवा रस्ते मोठे करण्याऐवजी कुठल्याही गोष्टी करता आल्या नाहीत. फक्त वाहनांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करतंय, परंतु रस्ते अपुरे आणि वाहनं रोज नवीन हजारो वाहनं येतात आणि त्याच्यामुळे अपघात घडतात. तर या अपघातामध्ये कुणी जाणून बुजून तर अपघात करत नाही ना. ड्रायव्हर कुठलाही अपघात हा जाणून बुजून करत नाही आहे. त्याला माहिती आहे त्याच्यानंतर गाडीचं नुकसान होतं, त्याला त्रास होतो, पोलीस स्टेशनला काय हलावतात 10 वाजता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांनी एक कायदा केलाय आता की जर अपघात झाला तर त्या ड्रायव्हरला 10 वर्ष शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असा त्यांनी कायदा केला. काय असा त्यांनी कायदा केला. आता या कायद्यान्वये कुणीही ड्रायव्हर ज्यावेळेपासून सरकारनं डिक्लेअर केलं त्या दिवसापासून आजपर्यंत देशातले सर्व ड्रायव्हर हे सगळे रस्त्यावर आलेले आहेत, सर्व गाड्या उभ्या आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामुळं व्यवसायाचं नुकसान असं व्हायला लागलेलं आहे. आज सकाळीच मी बघितलं, आमच्या सकाळी घरी दूध आलं नाही. मी म्हणलं दूध का नाही, ते म्हणले गाड्या आल्या नाही दुधाच्या कोल्हापूरहून. तर अशी परिस्थिती सर्व ठिकाणी झालेली आहे. पेट्रोल नाही, डिझेल नाही. धान्य आता काही दिवसांनी कमी पडत. अर्थात ही काही आमची चूक नाही आहे, ही चूक आम्ही केलेली नाही आहे. ही केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे त्या कायद्यामुळे हे सगळं झालेलं आहे. पण हिट अँड रन म्हणजे जर एखादा ड्रायव्हर अपघातानंतर पळून गेला तर त्याला जास्तीत जास्त शिक्षा करायची आणि त्यांनी जर ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना जर त्यांनी हॉस्पिटलमध्ये सोडलं तर त्याच्या शिक्षेमध्ये कमी करायची. म्हणजे असं नाही की त्याला माफ करायची असं नाही आहे. तर असे हे सगळे कायदे करण्याचा या सरकारचा जो उद्देश आहे की त्यापासून आज आमचे ड्रायव्हर सगळे
हे सगळे रस्त्यावर आहे. आपण देशात पाहताय, वर्तमानपत्र पाहताय, टीव्ही पाहताय, सगळीकडे देशातली वाहतूक थांबलेली आहे. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार केंद्र सरकार आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गॅसच्या गाड्या सुद्धा बंद झाल्या, म्हणजे तुमच्या पेटणार नाही आहेत. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टीला जबाबदार केंद्र सरकार. आणि यासाठी संपूर्ण देशात यांच्या विरोधात सर्व वाहतूकदार देशातले हे सगळे विरोधात उभे आहेत. आणि आपण पाहिलं सर की यामुळं पोलीस आमच्या ड्रायव्हरांना त्या कणबोळीच्या तिथं ड्रायव्हर का चिडतात, तर त्यांना होणारा अन्याय, त्यांच्यावर होणारा अन्याय जो आहे त्याच्यामुळे ते चिडतायत. तर मित्रांनो, आपण या कायद्याच्या विरोधात आपला लढा हा जोपर्यंत सरकार हे मागं घेत नाही तोपर्यंत हा देशातला लढा सुरू राहणार आहे. याच्यामध्ये ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक संघ आणि सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूकदार संघटना, हे तिन्ही संघटना एकत्रपणे त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर गॅस वाहतूक करणारे वाईचे काही वाहतूकदार आलेले आहेत, त्यांचीही अडचण आहे. त्यांनी कंपनीला सांगितलेलं आहे की आम्ही आता आमचे ड्रायव्हर जाणार नाही आहेत. ड्रायव्हर जर नसेल तर गाडी जाणार कशी, हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. माझ्या स्वतःच्या गाड्या उभ्या आहेत, इतरांच्या सगळ्यांच्या गाड्या उभ्या आहेत. उद्यापासून आपल्याला ह्या सगळ्या ड्रायव्हर लोकांच्या पाठीमागं आमच्या ह्या सर्व संघटना पूर्ण ताकदीने उभ्या राहतील अशी मी आपल्याला खात्री देतो. आणि त्यांच्यासाठी हा लढा कायमचा जोपर्यंत केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आहे. आणि तोपर्यंत कुणीही गाड्यावर जाऊ नये, आपल्या गाड्या जागच्या जागी उभ्या करायच्या. मान्य आहे तुम्हाला? कुणीही गाडीवर जाणार नाही. आज यानंतर आम्ही आता रिक्षा, टॅक्सी आणि बस हे सगळे याच्यामध्ये सामील आहेत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आता टू व्हीलरचा जर ऍक्सिडेंट झाला, टू व्हीलरने एखाद्या माणसाला उडवलं तर तो काय करणार? त्याला शिक्षा तुम्ही एवढी करणार आहे? त्याच्यामध्ये सायकलवाला एखाद्या माणसाला धडकला आणि तो मनुष्य मृत्यू झाला, तर तुम्ही सायकलवाल्याला शिक्षा करणार आहे? त्याची ऐपत आहे? कोण देणार तो दंडाची रक्कम? कोण भरणार? दंड कोण भरू शकणार आहे? 5-5, 10 लाख रुपये दंड हा कोण भरणार आहे? याचा विचार सरकारने करावा आणि जो कायदा केलेला आहे तो त्यांनी परत घ्यावा अशी मी आमच्या सर्व वाहतूकदारांतर्फे आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी अजिंक्य स्वयंचलित रिक्षा संघ आणि रिक्षा व टॅक्सी संघ त्यांनीही या बाबतीत आपल्या बरोबर ते सामील आहेत आणि त्यांचीही वाहनं उद्यापासून रिक्षा सुद्धा बंद होऊ शकतील अशी त्यांनी खात्री दिलेली आहे. त्याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. आणि अर्थात याचा अर्थ हा नाही की आम्हाला करायचे आहे, पण चालवणाऱ्याला जर सुरक्षितता नसेल तर काय करणार आहे आम्ही? त्यासाठी या बाबतीत आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि यापुढं सातारा जिल्ह्यातली, राज्यातली आणि देशातली सर्व वाहनं हळूहळू बंद होत आहेत. आपण आम्हाला सहकार्य करावं ही मी आपल्याला सर्वांना विनंती करतो.